लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अद्विक त्याचा झोपण्याची तयारी करत असतानाच कला फ्रेश होऊन येते आणि डायरेक्ट गादीवर झोपते. अद्विकचं त्याकडे काही लक्षच नसते. तो जेव्हा पडतो तेव्हा त्याला कळते की कला झोपली आहे. तो ओरडूनच उठून उभा राहतो व म्हणतो, तू इथे का झोपली आहे? तुझं गादीवर झोप ना. तेव्हा कला म्हणते, अरे मी खूप थकली आहे. तर अद्विक बोलता बोलता सहज बोलून जातो, मी टाकतो तुझी गादी. तर कला त्याला म्हणते, बरं टाक गादी. त्यावर अद्विक शॉक म्हणतो, अगं मी असंच म्हटलो. तर कला त्याला कळशीतच पकडून म्हणते की अरे तू इतका चांगला वागतोयस ना माझ्याशी आजकाल, तर मला वाटलं तू खरंच म्हणशील की आता तू खूप थकली आहे तर मी तुझी गादी टाकून देतो. अद्विक नाईलाजास्तव तिची गादी टाकायला जातो व मनातल्या मनात म्हणतो, ही ना मुद्दामच करते. व गादी टाकून झाल्यावर तो तिला म्हणतो, चल टाकली गादी, आता झोप तू खाली. त्यावर कला म्हणते, काही बोललास का तू? बरं झोप आता खाली तू. अद्विक शॉक होऊन म्हणतो, अगं पण मला दुसऱ्यांच्या गादीवर झोप येत नाही. तेव्हा कला म्हणते, अरे ही रूम तुझीच आहे ना, गादी पण तूच विकत आणली आहे, झोप. मला ना आजकाल बेडवर झोपायचं आहे. त्यावर अद्विक तिला म्हणतो, अगं पण तू जेव्हा स्टोरूममध्ये झोपत होतीस तेव्हा पण तर तू खाली गादी टाकून झोपत होतीस. आता झोप ना, मला नाही येत झोप खाली. तेव्हा कला म्हणते, अरे आजकाल तू इतका चांगला वागतोयस ना, मला वाटलं तू म्हणशील तू एवढी थकली आहेस तर तू झोप, मी झोपतो खाली. म्हणून मग आणि मला आता तुझा वाण नाही पण गुण लागला आहे बघ. मला ना तुझ्यासारखं तुझ्या ह्या घरात बेडरूममध्ये राहून कॉन्फिडन्स वाढला आहे माझा. म्हणून मला ना असं वाटतं आता छान मस्त या गादीवर झोपावं. आणि ती झोपून जाते. अधिक फ्रस्ट्रेट होऊन म्हणतो, आता ही माझ्याच घरात राहून माझ्याच बेडवर गादीवरून राजकारण करणारे, मला ना भांडून भांडून कंटाळा आला आहे. व तो वैतागून हातात केस पकडतो आणि शेवटी झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला मस्त आवरून किचनमध्ये जाते. तेव्हा अंजू तिला म्हणते, कलाताई मी ना सगळ्यांचं आवरलं आहे, चहा कॉफी, तुम्ही फक्त तेवढं अद्विक दादाचं कॉफी बघा. आणि ती ट्रे घेऊन तिथून चाली जाते. कला मनातल्या मनात विचार करते, चांदेकर एवढं गोड बोलून सगळ्यांच्या तोंडाची चव कडू करतो ना, तुला दाखवतेच. आणि ती त्याच्या कॉफीत भरभरून कॉफी पावडर टाकते. नंतर स्वतःच म्हणते, चला आता. आणि ती त्याला कॉफी घेऊन वर निघून जाते. इकडे बेडरूममध्ये अद्विक उठतो तर त्याला खाली झोपल्यामुळे पाठीला कळ आलेली असते आणि तो म्हणतो, या खरींना खरंच मला जमिनीवर आणून ठेवले. माझ्याच घरात माझ्याच बेडरूममध्ये जमिनीवर झोपायची वेळ आली आहे माझ्यावर. व तो वैतागून पांघरूनच फेकून देतो आणि तिथून फ्रेश व्हायला निघून जातो. कला बेडरूममध्ये अद्विकची कॉफी घेऊन येते तेव्हा कोणीच नसतं. तर ती बेडवर आवरायला जाते पण शेवटी तिला आवाज येतो. मग ती एकदम स्तब्ध होऊन जाते. नंतर ती कॉफी घेऊन चांदेकरकडे जाते. म्हणते, चांदेकर बघ मी तुझ्यासाठी प्रेमाने खूप कॉफी बनवली आहे, तू पिऊन बघ. अद्विक कसं तरी हसून हो म्हणतो आणि ड्रेसिंग टेबलवरती कॉफी घेऊन त्याचा आवरायला जातो. तेव्हा कला त्याच्या मागे जाऊन म्हणते, मला ना खूप छान झोप आली या बेडवर. मी विचार करत होते की आतापर्यंत मी का बरं झोपत नव्हते, एकदम असं फ्रेश वाटतंय. अद्विक बेडकडे बघूनच म्हणतो, हो माझ्या बेडवर ना खूप छान झोप लागते. नंतर कला त्याला म्हणते, पण ना तू खरंच म्हणजे एखादं दुसऱ्याने जर हे केलं असतं ना तर मला काही वाटलं नसतं, पण तू द ग्रेट चांदेकर याने मला त्याची गादी दिली म्हटल्यावर मला ना खूप छान वाटतंय. तेव्हा अद्विक मनात विचार, चला तर ही मला चिघळते काय. तेव्हा तो म्हणतो, अगं तू खूप थकलेली असते ना, मग मला वाटलं तुझी पण झोप चांगली व्हायला पाहिजे. याच संधीचा फायदा घेऊन कला म्हणते, असं वय, आता तुला दाखवते माझा इंगा. मग म्हणते, हो खरंच झोप चांगली झाली ना तर एकदम फ्रेश वाटतं. म्हणून मी विचार करते आजपासून मी ना गादीवरच झोपेन. ते ऐकून अद्विक शॉकून म्हणतो, आणि मी कुठे झोपणार, मला खाली नाही झोप लागणार. तेव्हा कला म्हणते, अरे आत्ताच तर तू इतका आग्रह केला मला गादीवर झोपायचा. तेव्हा अद्विक म्हणतो, मी आग्रह कधी केला? तेव्हा कला त्याला एकदम समजून सांगते, अरे तू आताच नाही म्हटलास का मी एवढी तर माझी झोप चांगली झाली पाहिजे म्हणून. तेव्हा अद्विक कसनुसा हसून हां हां म्हणतो. कला म्हणते, बरं जाऊ दे, या विषयावर ना आपण नंतर बोलू. तसंही तुला सवय होऊन जाईल. माणूस कितीही श्रीमंत असला ना तरी सवयीचा मोहताजच असतो. आणि हे मी तुला म्हणत नाही आहे बरं, हे जेन्युअली म्हणतोय. अद्विक कसं तरी हसत म्हणतो, हां. नंतर कला म्हणते, चल मी येते. ती जातच असते की अद्विक मागून तिला मारायची ॲक्टिंग करतो की तेव्हाच कला वळते. नंतर म्हणते, ऐक ना, मला माहिती आहे तू गादीची घडी करून ठेवशीलच, पण मग चादर आहे ना चांगली झटकून ठेवा, मला ना अशी घडी केलेली चादर आवडत नाही. अद्विक म्हणतो, हां करतो ना, सगळं करतो.
कला तिथून निघून जाते. अद्विक नंतर म्हणतो, माझ्याच घरात मलाच ऑर्डर देणारी ही कोण? खूपच शहाणी समजते, अति आगाऊ. नंतर तो चहा घ्यायला जातो. कॉफीचा एक घोट घेऊनच त्याला कळते, ही किती भंगार कॉफी बनवलेली ही. म्हणून 4 वेळेस मला म्हणून गेली, कॉफी घ्या, कॉफी घ्या. मुद्दाम केलं आहे हिने. काय समजते काय माहिती स्वतःला. व तो कॉफी मग टेबलवर आपटूनच तयार व्हायला निघून जातो. इकडे नैना बेडरूममध्ये तिचं गुणगुणतच तयारी करत असते. तेव्हा रोहित एकदम त्याच्या कबडमधून काहीतरी त्याचं सामान घालत असतो. नंतर त्याला बेडवर प्रोडक्ट दिसतात. तो म्हणतो, ही आली आहे झोपडपट्टीतून आणि महलात. काय कसे पैसे खर्च करायचे तेच कळत नाही. रोज काही ना काही ऑर्डर करत असते. नंतर तो दरवाजा लावून तिला म्हणतो, नैना मी आज पार्टीला चाललो आहे. आणि काय हे रोज रोज मागवत असते तू? मी तुला कमवत नाही हे तुला माहिती आहे ना, मग कशाला मागवतेस? हे बंद कर. आणि आज जर काही तमाशा केलास तर या घरातून हाकलून द्यायला मला वेळ लागणार नाही. एवढं बोलून तो निघून जातो. नैना तिच्या पोटावरच्या कपड्यावरून काढते, म्हणते, किती प्रॉब्लेमॅटिक प्रकरण आहे हे. हे कपडा लावून ना मला ऊब आली आहे एकदम. आता ना मस्त तयार होते. एक आळस देऊन ती फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन साडी घालून आल्यावर ती फोनवरच बोलते व म्हणते, काय न्यू कलेक्शन आले? मी ना तुझ्याच फोनची वाट बघते. अरे न्यू कलेक्शन आले आणि मी येणार नाही असं होऊ शकत नाही. मी आत्ताच निघते, रूममधूनच निघते. व ती ते पोटाला कपडा लावल्याशिवायच तशीच निघून जाते. इकडे अद्विक खाली कप घेऊन येतो व कलाला जाबच विचारतो की त्याला इग्नोर करून जाते व म्हणते, अरे शांभवीला तर फोन करायचा राहूनच गेला. व ती तिच्या मैत्रिणीशी बोलते व मुद्दामून ती हीच सिच्युएशनमध्ये बोलत असते की तिचा नवरा कसा तिच्याशी खोटा वागतो. व ती म्हणते, जर माझ्यासोबत असं झालं असतं ना तर आतापर्यंत जिट्ट्याच उपटल्या असत्या चांगल्या. अद्विक हे समजून खूपच घाबरतो व म्हणतो, जर हिला कळालं की मी हिच्यासोबत असं वागतोय तर माझं काही खरं नाही. कला मुद्दामून फोनवर बोलत असते व नंतर म्हणते, हा अद्विक ना ह्याच विचारांचा आहे बरं. तुला कधी पण गरज पडली ना तर आम्ही दोघं नक्की येऊ. आणि त्याच्यासारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही बरं. बायकोला प्रेमाने सन्मानाने वागवणारा. आणि हे बोलून ती फोन ठेवून देते. अद्विक चिडून तिला म्हणतो, कोणाला म्हणत होते तू आम्ही येणार आहे? ॲटलिस्ट मला विचारायचं तरी. तेव्हा कला म्हणते, अरे तिचा नवरा ना तिच्याशी खोटं प्रेमाचं नाटक करतोय. अद्विक तिला म्हणतो, अगं पण शहाण्या माणसाने सांगितलं आहे नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही आणि चूक तिचीही असू शकते ना. तेव्हा कला म्हणते, शांभवी चुकणं पॉसिबलच नाही आहे. आणि जर तिची चूक असेल तर त्याने येऊन सरळ बोलावं ना. खोटं वागतो म्हणजे काय? तुला तरी पटतंय का हे? अद्विक म्हणतो, नाही नाही मला पण नाही पटत. पण नंतर म्हणतो, पण जाऊ दे ना, तू का बरं एवढा मॅटर वाढवते? तेव्हा ती म्हणते, अरे मॅटर वाढवण्यासारखाच आहे ना. माझ्या हातात असतं ना तर अशा लोकांना चांगलं धोपटूनच काढलं पाहिजे. मी तर झाडूनच मारलं असतं चांगलं. तेव्हा अद्विक इमॅजिन करायला लागतो की कला त्याला झाडूने मारते व म्हणते, खोटं वागतोस माझ्याशी, खोटं वागतोस. नंतर कला त्याच्यासमोर चुटकी वाजवून त्याला स्वप्नातून बाहेर काढते व अद्विक तिला म्हणतो, बरं ठीक आहे, आपण ना तुझ्या मैत्रिणीच्या मॅटरवर नंतर बोलू. कला म्हणते, बरं ठीक आहे, माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अद्विक म्हणतो, बरं तरी ही ट्यूब अजून पेटली नाही आहे. कला डब्बा ठेवायला स्टूलवरच चढलेली असते की तिचा तोल जातो व ती पडणार त्याआधीच अद्विक तिला झेलून घेतो. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघतच असताना तिथे रजनी येते व त्यांना बघून ती मुद्दाम घसा खाकरण्याचं नाटक करते. ती आल्यावर दोघं ऑकवर्ड सिच्युएशन म्हणून अद्विक फोनवर बोलत चालला जातो व कला तिथेच तयारी करायला लागते. दोघी तयारी करतच असताना तिला रजनी म्हणते, तू ना काल घर सोडून गेलीस त्यावर मला नक्कीच विश्वास आहे तुम्हा नवरा बायकोमध्ये काहीतरी झालेलं आहे. तेव्हा कला ऑकवर्ड म्हणून म्हणते, रजनी मॅडम. पण मग रजनी म्हणते, नाही तुला कारण विचारणार नाही आहे मी, कारण की मला माहिती आहे काहीतरी झाल्याशिवाय तो चुकीचं करणार नाही. पण मग खुशी या बाबत आहे की तुम्ही दोघे पुन्हा एकत्र आलात. तेव्हा कला मनातल्या मनात विचार करते, रजनी मॅडम तुम्हाला काय सांगू, हे प्रकरण किती किचकट येते. आजच्या भागात एवढेच. तर कला पुढे अजून काय काय करेल अद्विकला सबक शिकवण्यासाठी हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आजचा भाग आवडला असल्यास तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.